आज बीडमध्ये कौशल्य विकास केंद्राच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं जो निधी MIDCनं उपलब्ध करून दिलेला होता, त्या निधीच्या अनुषंगानं जे रतन टाटा बीड जिल्ह्याचं कौशल्य विकास केंद्र होते त्याचं भूमिपूजन 2:30 वाजता आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते त्या कार्यक्रमासाठी बीडला जाण्यासाठी खरं तर मी इथं आलो होतो, परंतु आल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं जालना जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, परभणी असेल आणि बीड जिल्हा असेल, या जिल्ह्यांची शिवसेनेची संघटनात्मक बांधणी कशी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना आमच्या पक्षाची तयारी काय आहे, याचा अहवाल तयार करून तो अहवाल माननीय एकनाथ शिंदे साहेबांना द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी मंत्री म्हणून मी असेल, शंभूराज देसाई असतील, माजी खासदार राहुलजी शेवाळे असतील, शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे आहेत आणि शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी आहेत, अशी एक टीम करून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करतोय. आज महाराष्ट्रातल्या त्या आढावा बैठकीच्या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यापासून झालेली आहे. जालन्याचं संघटनात्मक कौशल्य अर्जुनभाऊ खोतकरांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं चालू आहे. हिकमत उडाण म्हणून आमचे जे आमदार आहेत ते बैठकीच्या निमित्तानं मुंबईला असल्यामुळे बैठकीला येऊ शकले नाहीत, परंतु ओव्हरऑल जो आम्ही आढावा घेतला त्याच्यामध्ये जालन्यामध्ये अतिशय चांगली सभासद नोंदणी देखील झालेली आहे. महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य निवडणुका लढण्याचे आदेश हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी तसा निर्णय घेतलाय, तरी देखील काही ठिकाणी स्वतःची ताकद देखील निर्माण झाली पाहिजे. शिवसेना देखील पक्षवाढीसाठी पोषक वातावरण तयार झालं पाहिजे. म्हणून जालना जिल्हा मला असं वाटतं की अग्रेसर जिल्हा शिवसेनेच्या बाबतीमध्ये राहिलेला हे आढाव्यातनं सिद्ध झालंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर असलेल्या काही मार्केट कमिट्या असतील, काही मजूर संस्थांची निवडणुका असतील, खरेदी विक्री संघ देखील असेल, त्याच्यामध्ये अर्जुन भाऊच्या नेतृत्वाखाली बिनविरोध होऊन सत्ता आमच्याकडे आल्याच जमाय, परंतु त्याचे निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या शेड्यूलनुसार होतील. आणि म्हणून जालन्याची जी बैठक आमची पहिली झाली ती अतिशय चांगली सकारात्मक झाली. पदाधिकाऱ्यांमध्ये जालन्याच्या सगळ्या एकजूट बघायला मिळाली. आणि जी कुठेतरी आमच्या मनामध्ये येताना शंका असते की आता पक्षाच्या निवडणुका लागलेल्या आहेत, कोण किती इच्छुक राहतील, कशा पद्धतीनं समोरच्याचा म्हणजे कार्यप्रणाली असेल, तर जालना जिल्ह्यामध्ये आदर्शवत अशी संघटना आम्हाला बघायला मिळाली. आणि आता थोड्या वेळानं आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची देखील चर्चा करणार आहोत. आमदार त्यांची मस्ती जिरवायची. आता मला माहित नाही ते काय बोललेत, कशासाठी बोललेत, पण आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन शिंदे साहेबांसोबत काम करतोय. आमच्यामध्ये काहीतरी कॅलिपर असल्यामुळेच 3 वर्षापूर्वी आम्ही शिंदे साहेबांवर उठाव केला. एवढंच उत्तर त्यांना बास आहे. म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं उठाव करू शकतो, कशा पद्धतीनं आमची टोकाची भूमिका असते, त्याच्यामुळं शिंदे साहेबांच्या नावाचा उपयोग करून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं मित्रपक्षाचं कोण जर काम करत असेल तर त्यांना वेळीच समज दिला गेला पाहिजे, ही विनंती मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करणार. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये वॉर सुरू झालेला आहे आणि दुसरीकडे शिंदेना सातत्यानं दिलेली वारी करावी लागते, पायगड्या घालाव्या लागतात. कसलंही वॉर चालू झालेलं नाही, कसलंही वॉर चालू झालेलं नाही. अजिबात सामनावाल्यांना आमची चिंता करण्याची आवश्यकता नाही. चिंता त्यांनी स्वतःच्या पक्षाची केली पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले म्हणून केवढा आकांतांडव करतात, पण काल कोण दिल्लीला गेले? काल जेवणासाठी, मेजवानीसाठी, पंचपक्वान्न राहुल गांधींचं खाण्यासाठी कोण गेलेलं आहे दिल्लीला? माननीय एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जातात ते लपून छपून काही जात नाही. तुमच्याच माध्यमातून एकदा आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की सरकारमध्ये युबीटीचे पक्षप्रमुख असताना त्यांनी दिल्लीला जाऊन अशोक चव्हाण साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांच्या समवेत पंतप्रधान मोदी साहेबांची भेट घेतली. 1 तास भेट घेतली, त्यातली 15 मिनिटं सार्वजनिक भेट होती आणि पाऊण तास ही एंटी चेंबरची भेट होती. त्याच्यामुळं अशा भेटी घेणाऱ्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांचा विचार करण्याची देखील आम्हाला आवश्यकता नाही. पण ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्रामध्ये येऊन हीन दर्जा लेखून अपमान केला, अशा राहुल गांधींच्या मांडीला मांडी बसून पांडी लावून जेवण करणारे महाराष्ट्राचा उद्धार करू शकत नाहीत. हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळल्यामुळेच 80 पैकी 60 जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या. आणि एकनाथ शिंदे साहेब नरेंद्र मोदी साहेबांना का भेटले, अमित शहा साहेबांना का भेटले,
हे त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. इकडे मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायगडा घालायच्या, हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच युबीटी चालते हे काल सिद्ध झालेलं आहे. वॉर सुरू झाल्याचे दुसरे 2-3 मुद्दे आहेत. म्हणजे समजा अर्जुन खोतकर आहे, तिथं त्यांचा विरोधक असलेला कैलास गोरंट्याला घ्यायचं किंवा गवितांचं विधान, संजय शिरसाट, त्याच्यामुळे हा वॉर अधिक जास्त होतो. नाही, अजिबात त्याला वॉर, संघर्ष, लढाई असं सांगण्याची आवश्यकता नाही. तसं मग आता काँग्रेसला न विचारता मनसे आणि युबीटी चर्चा करते, मग हे कोणामधलं वॉर मानायचं? वॉर बीर काही नाही. ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत अर्जुन भवनमध्ये आमच्या सगळ्यांपेक्षा ताकद आहे. ते चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करायचं मुख्यमंत्री मोदयांकडे, त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आणि अर्जुन भाऊ ज्या पद्धतीनं समोरचा वागतो त्याच पद्धतीनं वागत असतात. त्याच्यामुळं फारशी चिंता करावी अशी काही कुठं चिंता आमच्या मनामध्ये चर्चा नाही. अशी आहे की महायुतीमध्ये लक्ष घाला अमित शहांना असं एकनाथ शिंदे म्हणत आणि याबाबत खूप जोरदार चर्चा सुरू आहे. कुठेतरी टाळल्या जात आहे, दूर केल्या जात आहे अशा पद्धतीने. ह्या बातम्या थेट दिल्लीवरनं तुमच्यापर्यंत कशा पोहोचतात हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. शिंदे साहेबांनी याबाबतची प्रेस कॉन्फरन्स दिल्लीमध्ये घेऊन खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या निवासस्थानी याचे सगळे खुलासे केलेले आहेत. पण आता खुलासे करून देखील तुम्हाला महायुतीच्या तंट्यासाठीच साहेब गेले होते असं जर सांगायचं असेल, असं जर लिहायचं असेल तर तो एक लोकशाहीतला भाग आहे. तो मी कसा काय नाकारू शकतो? असं की सातत्यानं तक्रार का वाढल्या हा प्रश्न पडतो सगळ्यांना. नाही, पण का जाऊ नये हा पण प्रश्न आहे ना. का जाऊ नये? का जातात हा तर प्रश्न आपण आहे. का जाऊ नये? बरं, सगळं अलबेल आहे हे थोडं असं दुसरीकडे तुम्ही असं म्हणायचं का? आणि पहिली गोष्ट अशी आहे की विरोधक सांगतायत जाऊ नये, हे तुमच्या मुखात घेऊन तुम्ही जाऊ नये हा प्रश्न विचारणं, त्याच्यापेक्षा माझी विनंती आपल्याला का जाऊ नये? बरं, सगळं अलबेल आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या दळणघडणीसाठी तर जात असतील, त्याच्यामध्ये विरोध असू नये. बरं, दुसरी गोष्ट, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव हे आमच्या लोकसभेचे गटनेते आहेत. जर कुटुंब म्हणून 8 दिवसापूर्वी त्यांच्याबरोबर त्यांनी एक दिवस घालवला असेल, आमच्या खासदार महोदयांबरोबर जर बैठक घेतली असेल तर ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? हो, मेजवान राहुल गांधींना शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर मेजवानी जोडण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या निवासस्थानी जाऊन स्वतःच्या खासदारांबरोबर बोललेलं चांगलं आहे ना. किंवा अमित शहासारख्या हिंदुत्व असलेल्या माणसाला भेटलेलं चांगलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यांनी भारत देशाला जगाच्या नकाशावर नेलं अशा माणसाला भेटलं तर काय योग्य आहे? राहुल गांधीला भेटलं का वाईट आहे? मग त्यांचे तसेच विचार आहेत. आम्ही कुठं काय म्हटलं? मग त्यांनी एकनाथ शिंदेवर टीका करू नये ना. स्वतः काचीच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावर दगड मारायचं हे असू नये. त्यांनी कोणाला पण भेटावं, त्यांनी दिल्लीमध्ये कोणालाही भेटावं, कोणाबरोबर जेवावं, आमचं कुठं काय म्हणतोय. पण भेटीत त्यांनी काही झाले नाही कुठं. ऐका ना सर, फोटो तर आम्ही बघितले. माझं म्हणणं असं आहे की ते त्यांनी काय करावा त्यांचा लोकशाहीतला निर्णय आहे, पण आम्ही काय करतोय म्हणून त्यांनी टीका करू नये ना. बरं, सामनाचा तुम्ही उल्लेख केला. सामनामधनं नारायणराव राणे आणि नितेश राणेंवर टीका होते आणि त्याच दिवशी नितेश राणेंच्या खात्याची ऍडव्हर्टाईज 2 लाखाची सामनाला असते. हा प्रश्न कधीतरी तुम्ही इथंच बसणाऱ्यांना विचारलं पाहिजे ना. आम्ही आपलं सगळं संयमानं घेतो, त्यांच्यासारखं उलट सुलट काही बोलत नाही, त्याचा ते गैरफायदा घेतात. पण मी अर्जुन भवानीने आता असं ठरवलंय की रोज सकाळी आपण पण उठून असंबंध बोलायचं की त्याची ब्रेकिंग होते, असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. काही बोलायचं तोंडाला, जे काही दुनियेत घडणारच नाही ते घडणार असं सांगितल्यानंतर त्याची ब्रेकिंग होते. पण दुसरी महत्वाचा गोष्ट अशी आहे की जालनामध्ये आजच्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना न्याय द्या अशा पद्धतीची अर्जुन खोतकर साहेबांनी जी बाजू मांडली ती आपल्यापर्यंत कोण पोचवत नाही. महात्मा फुले मार्केटला ताकद द्या, जे उपोषणाला समृद्धी महामार्गासाठी बसलेले आहेत त्यांना न्याय द्या, हे आम्ही विधायक गोष्टी घेऊन जातो. आणि काही लोक शिवीगाळ करतात. आणि शिवीगाळ करणाऱ्यांकडे 2 अर्थानं बघितलं जातं. जे दोन्ही अर्थ मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला ते सगळे चांगले माहिती आहे. आम्हाला शिवीगाळ करणाऱ्यांकडे बघण्याची आवश्यकता नाही. आम्ही अतिशय विधायक दृष्ट्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मांडतोय. आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न असेल किंवा महात्मा फुले मार्केटचा प्रश्न असेल, हे देखील आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन पुढे जाणार आहोत ना. हे आमच्या बैठकीचं फलित आहे. उद्धव ठाकरेंचं वाक्य सांगतो मी तुम्हाला, टू बी व्हेरी स्पेसिफिक. एकनाथ शिंदे असं दिसतंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. म्हणजे मग तुम्ही हे कुठच्या मालकाला भेटायला गेले? कसं आहे, बोललं तर फार आहे. साध्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं नाही. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची भूमिका अशी होती की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला पाहिजे. ज्यावेळी एखादा काँग्रेसचा त्यावेळेचा कोणतरी एक मिनिस्टर होता, त्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलल्यानंतर स्वतःचं पायतान बाळासाहेबांनी हातात घेऊन जोड्यानं मारलं होतं. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. मग जे जेवायला जात आहेत ते तिथेही भूमिका घेणार आहेत का? ते घेणार नाहीत. त्याच्यामुळे कोण कोणाचा मालक आहे हे सिद्ध झालेलं आहे.
युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोन्ही बंधू सक्षम आहोत, त्यासाठी तिसऱ्याची आवश्यकता नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. आम्ही कुठं म्हटलं आम्ही तेच सक्षम आहे. त्यांनी काय करायचं ते करावं. कसं आहे ते बोलले महानगरपालिका आधी लागू दे, तिकीट वाटप आपलं होऊ दे, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपण बोलू ना. आजची बैठक ही महानगरपालिकेच्या दृष्टीने महत्वाची आहे संभाजीनगरची, मात्र पालकमंत्री असतील किंवा इथले मंत्री आहेत संजय शिरसाट हे अनुपस्थित आहेत. त्यामुळे वेगवेगळे चर्चा- नाही, मला असं वाटतं की अनुपस्थित राहिल्यामुळं त्याच्यामध्ये संघटनेवर काय परिणाम होतो याच्यातला भाग नाही. त्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेतलेली आहे. आता बुमरे साहेब पण नाही आहेत, ते दिल्लीमध्ये आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. जरी शिरसाट साहेब नसले तरी प्रदीप जयस्वाल साहेब शहरातले आहेत, ते नसले तरी आमचे शहर प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या कामानिमित्त ते जर मुंबईमध्ये असतील तर ते संघटनेच्या मिटिंगला उपस्थित राहिले नाहीत असं सांगण्याची काय आवश्यकता. आता प्रभाग रचनेच्या ह्याच्यावरून आता त्यांचं ऐकलं जात नाही किंवा व्हीव्हीपॅटचा विषय त्यांनी निर्णय एकंदरीत कसं बघतं प्रभाग रचना म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने आणि त्यांची माणसं बसून करतात. नाही, असं होत नाही. कसं आहे की बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही, हे लक्षात घ्या. आणि लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय, तुम्ही काही बोलू शकता, कसंही म्हणजे बोलू शकता, बोलण्याचा अधिकार दिलाय. आता ज्यावेळी निवडणुका आपण जिंकणार नाही हे लक्षात येतं त्यावेळी काहीतरी कारण शोधलं पाहिजे. ईव्हीएमचं कारण मागच्या निवडणुकीला शोधलं गेलं. पण एक मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की ईव्हीएम मुळे विधानसभा आली असे जे सांगतायत ते ईव्हीएम मुळे त्यांचे खासदार निवडून आलेले विसरतायत. पण त्यांनी त्यांचे राजीनामे द्यावेत ना. इव्हन ईव्हीएम वर जर आक्षेप असेल तर सगळ्या खासदारांनी महाविकास आघाडीचा राजीनामे द्यावे राहुल गांधींसकट, आणि त्यांनी परत सामोरं जावं निवडणुकीला. त्याच्यामुळं आता महानगरपालिका देखील आपल्या हातामध्ये येणार नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्था देखील येणार नाहीत. म्हणून पूर्वतयारी काहीतरी केली पाहिजे. म्हणून प्रभाग रचना हे बदलतायत, प्रभाग रचना ते बदलतायत, ही कोलेखोळी सुरू झालेली आहे. आपण संघटनात्मक बैठक घेताय असं म्हणताय, परंतु आपण जर पाहिलं म्हणजे तुमच्या बाजूला बसलेले दोन्ही आमदार तसे अस्वस्थच आहेत. कोणी सांगितलं? त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपाने दुसरा पर्याय घेतलाय, सिल्लोडमध्ये आणखीन एक पर्याय घेतलाय, त्याचं उत्तर दिलं मगाशी. वैजापूरमध्ये आणखीन एक पर्याय घेतलेला आहे. त्याचं उत्तर मगाशी मी दिलं. जो माणूस आमदार होतो आणि इतक्या वर्षांचा अनुभव आहे, दोघांचाही मी सांगतो. खोतकर साहेबांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बुमरे साहेबांचा अनुभव माहिती आहे, विलासराव आत्ता आमदार झालेले आहेत, पण त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष अनेक संकटांवर मात करून हे दोघं आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळे संकटावर कशी मात करायची हे दोन्ही नेत्यांना माहिती आहे. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना एक शेवटचं वाक्य पूर्ण करतो, ज्यांना विरोधक म्हणून मित्र पक्षामध्ये गेल्यानंतर उकळ्या फुटतायत त्यांचा काही परिणाम अर्जुनराव खोतकरांवर होणार नाही, बुमरे साहेबांवर होणार नाही, संजय शिरसाटांवर होणार नाही, शिवसेनेच्या शिवसैनिकावर देखील होणार नाही. तुमचा मित्रपक्ष तुम्हाला जखमी करतोय ही अडचण आहे ना. नाही, जखमी करतोय त्याचं उत्तर दिलं ना मी. आपले प्रश्न कसे आहेत की अभंग तोच आहे पण चाल बदलली आणि पण तोच प्रश्न मी तेच सांगतोय. आमचे नेते फक्त तो शब्दप्रयोग करत नाही, काय तो उचित ठरणार नाही मंत्री म्हणून, पण ह्यांना सगळ्यांना पुरून उरणारे आमचे नेतृत्व आहेत आणि त्यांनी मराठवाड्यामध्ये सिद्ध केलेलं आहे. हे अर्जुन खोतकर साहेब असतील, बुमरे साहेब असतील, प्रदीप जयस्वाल साहेब असतील, संजय शिरसाट साहेब असतील, अब्दुल सत्तार साहेब असतील, आमचे मुख्य प्रतोद रमेश बोरनारे सर असतील, या सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे की कोणी मायसालाल किती विरोधकामध्ये जरी गेला तरी आमचा पराभूत करू शकत नाही. कारण आमचं सक्षम नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. प्रत्येकाला भाजपाने पर्याय उभा केलाय, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की भाजपाला पुरून उरतील. मी भाजप असा शब्द कुठं मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडात का घालतो? त्यांना प्रत्येकाला मी भाजप पर्याय दिलाय. मी भाजप असा उल्लेख केलेलाच नाही. तुम्ही भाजप हा शब्द माझ्या तोंडात घालू नका. भाजपाबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. तो आमचा मित्रपक्ष आहे, त्याच्यामुळे मोठा भाऊ आहे, त्याच्यामुळे तो आमचं वाईट करणार नाही. नाही, मी असं म्हटलं जे विरोधक आलेले आहेत त्यांना पुरून उरतील. माझा शब्द प्रयोग आहे का? आणि हे विरोधक काय भाजपामध्ये गेले म्हणजे आताचे त्यांचे विरोधक नाही, हे पूर्वाश्रमीचे विरोधक आहेत आणि ह्यांना पुरून उरलेले आहेत. आता हे पुरून उरतायत हे लक्षात आल्यानंतर कोणाचा तरी आधार पाहिजे सत्तामधल्या, म्हणून ते गेलेले आहेत. त्यांच्यावर न बोललेलं योग्य राहील. अर्जुन खोतकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, सगळ्या इथल्या आमच्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपाला मी असं म्हणत नाही, पण भाजपाचा आधार घेतलेल्या पूर्वीच्या आमच्या विरोधकांना जर ते व्यवस्थितरित्या यांच्याबरोबर वागले नाहीत तर आम्ही पुरून उरू. पुन्हा एक डायरेक्ट दिल्लीत आलेलं आहे. दिल्ली, हा, एकनाथ शिंदे आणि तटकरे यांची एक बैठक झाली, मग आनंद आहे. सत्य आहे का? आनंदाची गोष्ट आहे ना. ऐका, मला तर माहिती नाही पण आम्हाला सगळ्यांनाच आनंदाची गोष्ट आहे की तोडगा निघाला असेल आणि आमचा भरत शेठ पालकमंत्री झाला असेल.
आनंदाची गोष्ट आहे. नाही, एक शेवट काय झालंय लाडक्या बहीण आणि कर्जमाफी दोन प्रश्न आहे. लाडक्या बहिणीच्या बाबत तुम्ही स्क्रुटिनी करताय आणि जी नावं डबल टेबल असतील ती बाहेर काढायला आता सुरुवात केली आहे. इलेक्शनच्या तोंडावर सरसकट सगळी नावं घेतली आणि आता खूप मोठी गाळणी सुरू झाली. मी तुम्हाला एक सांगतो, त्याची वस्तुस्थिती छत्रपती संभाजीनगर पासून आमच्या सिंधुदुर्गाच्या टोकापर्यंत आपण प्रामाणिक घेतली पाहिजे. मी माझ्या जिल्ह्याचा आकडा सांगतो. माझ्या जिल्ह्यामध्ये 37,000 नावं कमी झाली. 4,74,000 नावं होती, त्यातली 37,000 नावं कमी झाली, म्हणजे 4,35,000 नावं तशीच राहिली. ही कशामुळे कमी झाली? त्याच्यामध्ये आम्ही महिलांमध्ये, महिला भगिनींमध्ये जाऊन जनजागृती केली. तुम्ही गाडी असलेला फॉर्म भरलेला आहे, तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताना फॉर्म भरलेला आहे, नोकरी असलेला फॉर्म भरलेला आहे, आणि ते महिला भगिनींना पटले ना. त्याच्यामुळे विरोधकांचं झालंय काय की काहीतरी उगाच फेक नरेटिव्ह सेट करायचा, अशा पद्धतीच्या या सगळ्या भूमिका आहे, आणि त्याच्यामध्ये विधानसभेला ते अपयशी ठरले. मी जबाबदारीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगतो की तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत सगळ्या निवडणुका आम्ही महायुतीनं जिंकू आणि भगवा फडकू. कर्जमाफीचा एक प्रश्न दादा, आहे. त्याला एक आज करून असं न्या बावनकुळे की असं ज्या भगिनी पैसे घेतलेले आहेत त्या निकषात बसत नाहीत, त्यांचं काय, त्यांच्यावर कारवाई काय होणार? बघू ना. आता मला असं वाटतं की आधी निकषात ज्या अनावधानानं बसलेल्या आहेत त्यांची आपण समजूत काढू, आणि जो पैसे दिलेले आहेत तर मला असं वाटतं की आता त्यांच्याकडनं ते पैसे वसूल करणं, कारण त्यांच्या त्या पर्समध्ये गेलेले पैसे आहेत, त्यांनी खर्च केलेले आहेत, त्यांचे पैसे परत घेणं हे काय माझ्या दृष्टीनं आणि शिवसेना म्हणून आम्हाला योग्य वाटत नाही, कारण ती आम्ही भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडतो. कर्जमाफीचा एक शेतकऱ्यांचा प्रश्न. आज बावनकुळे- कर्जमाफीवर नाही, साहेब आज- देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः बोललेले आहेत की कर्जमाफी देण्याचा आमचा विचार आहे, आज योग्य वेळेला देऊ. बावनकुळे असं म्हणाले की याबाबत आम्ही एक समिती स्थापन केली आहे, आता हो. सर्वेक्षण होईल आणि त्यानंतर कर्जमाफी होईल. त्यावेळी टीका अशी होती साहेब, की ती फक्त वेळ मारून नेतात. नाही, ती समिती का केली हे आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की निकषात बसणारे आणि खरे गरजू असलेले शेतकरी त्या कर्जमाफीमध्ये बसले पाहिजे, यासाठी ती समिती आहे. आणि म्हणून अगदी जबाबदारीनं मुख्यमंत्री बोललेले आहेत की वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देणार आहोत. हे सूतोवाच मुख्यमंत्री मोदयांचे आहे.